आपल्याला कदाचित आठवत असेल की निवडणुकांच्या पूर्वी आपण इथेच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यात आम्ही एक ग्रीन मॅनिफेस्टो म्हणून पब्लिश केला होता की जो राजकीय नेत्यांसाठी आणि पक्षांसाठी आमच्या ग्रुपनी बनवला होता. तुम्हाला माहीत असेल ग्रीन नागपूर हा एक नागरिकांचा उत्स्फूर्तपणे तयार झालेला एक ग्रुप आहे आणि पर्यावरणासाठी ज्यांना कळकळ आहे, ज्यांना कन्सर्न आहे असे लोक आमच्या ग्रुपमध्ये आहेत. इथे कोणी नेता किंवा असं कोणी नाही आहे, एक हा जस्ट नागरिकांचा ग्रुप आहे. तर इथे परत भेटण्याचं कारण म्हणजे जो ग्रीन मॅनिफेस्टो आम्ही केला होता आणि निवडणुकांपूर्वी सगळ्या प्रमुख राजकीय नेत्यांना दिला होता, पक्षांना दिला होता आणि दुर्दैवाने त्यांचे जे जाहीरनामे किंवा वचननामे जे असतात त्याच्यात एकही साधा उल्लेख शहराच्या पर्यावरणाबद्दल किंवा ढासळतं जे सगळं प्रदूषण आहे, हवेची क्वालिटी खराब होत आहे, ग्रीनरी कमी होत आहे, हे सगळे एकूणच याच्याबद्दल कुठलाच काही उल्लेख त्यांनी केला नाही. ते दुर्दैवाने सुदैवाने म्हणू शकतो आपण की आपले जे 2 नेते आहेत नागपूर शहराचे ते एक चांगल्या पोझिशनमध्ये आहेत केंद्रात आणि राज्यात. पण त्यांनासुद्धा हे वाटू नये की शहरासाठी ठीक आहे विकास करायला हरकत नाही आहे, आम्ही काही विकास विरोधी नाही आहोत, विकास हा झालाच पाहिजे. पण त्याचबरोबर जर शहराचं पर्यावरण चांगलं नसेल, श्वास घ्यायला शुद्ध हवा नसेल, पाणी नसेल शुद्ध, पाणी दिवसेंदिवस कमी होत असेल आणि एकूणच शहर हे राहण्यायोग्य जर राहणार नाही तर त्या विकासाला अर्थ काय आहे. तर म्हणून आणि ही जी वृत्ती आहे प्रशासनाची किंवा राजकीय एकूणच ती परत ज्या शासकीय इतर यंत्रणा आहेत जसं NIT आहेत, नासुप्र, महानगरपालिका आणि सरकारचे जे काही ध्येय धोरणं राबवणाऱ्या ज्या बाकी यंत्रणा आहेत त्यासुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करताना दिसत आहेत. विकास कामांच्या नावाखाली शहरातली जी ग्रीनरी आहे, जे वृक्षाच्छादन आहे त्याला म्हणजे नष्ट करण्याचं काम सुरू आहे दिवसेंदिवस आणि मोठमोठे प्रोजेक्ट्स येतात आहे. त्याच्यासाठी दर तुम्ही वाचत असाल हे आमचे सचिनजी आहे यांचं सगळं लक्ष असतं की कुठली नोटीस येते पेपरमध्ये आणि हे प्रत्येक आमच्या त्या ग्रुपवर इतर ग्रुप्सवर ते पोस्ट करत असतात. रोज कुठे ना कुठे झाड तोडण्याची नोटीस आलेलीच असते. असा एकही दिवस बहुतेक जात नसेल की जेव्हा झाडं तोडण्याची नोटीस येत नाही. तर आम्ही आणि सगळ्यांकडे आम्ही जात असतो की प्रत्येक यंत्रणेकडे आम्ही आक्षेप घेत असतो, सगळं हे करत असतो. पण दुर्दैवाने त्याला काही कुठे प्रतिसाद मिळत नाही आहे आणि पर्यावरण राखण्यासाठीचे काही प्रयत्न होताना दिसत नाही. सिरियसली ते नावाला ते म्हणत असतील पण खरंच ॲक्च्युली काम होत नाही आहे तसं. आणि जे विरोध करतात त्यांना मग विरोधी आहे, विकास विरोधी आहेत असे आरोप केले जात असतात राजकीय किंवा सगळ्या पक्षांकडून. तर ही एक भूमिका आहे आजच्या पत्रपरिषदेमागचं हे कारण आहे. आता एक वेगवेगळ्या विषयावरती सगळेजण आपल्याला आमचं मागच्या अनेक वर्षापासून बघण्यात येते की महानगरपालिका मग ती टाउन प्लॅनिंग विभाग असो किंवा उद्यान विभाग यांच्या आपसातलं समन्वय बरोबर नसल्यामुळे हे म्हणजे इतकं उल्लंघन होत आहे ट्री ॲक्टचं की एक औपचारिकता म्हणून राहिलेली आहे. ज्या वेळेस आमच्यासारखे नागरिक तिथे जाहीर सूचनावर आक्षेप दाखल करतो आणि आक्षेपावर आम्हाला सुनावणीसाठी बोलवलं जाते तर सुनावणीमध्ये आम्ही बघतो की त्या संबंधित जो कोणी अर्जदार असते मग शासकीय असो किंवा प्रायव्हेट बिल्डर असो त्याला ऑलरेडी म्हणजे त्यांचे नकाशे सँक्शन झाले असतात आणि त्यांना तत्वता मंजुरीसुद्धा दिली जाते. पण जे महाराष्ट्र नागरिक क्षेत्र वृक्षजतन अधिनियम 1975चा कलम 19 मध्ये स्पष्ट नमूद आहे की जोपर्यंत
महानगरपालिका असो किंवा नगर परिषद किंवा कुठलंही असो, त्यांच्या वृक्ष अधिकारीची अनुमती नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या लँडवर डेव्हलपमेंट करू शकत नाही. म्हणजे तत्वता मंजुरी देऊ शकत नाही, नकाशाही मंजूर होत नाही. तर आम्ही नेहमीच हे बघतो की फक्त सगळं झाल्यानंतर आमच्या समोर हे येते की इथे हा झाड आहे आणि ह्या झाडासाठी तुम्ही ऑब्जेक्शन दाखल केलं, त्यासाठी सुनावणी आहे आणि हा आता एकदम आता बांधकामामध्ये येतोय तर आता तुमच्या समोर ठेवण्यात आला आहे. तर आमचं असं म्हणणं असते की जे सुधारणा झाली आहे 2021मध्ये की अल्टरनेट प्लॅन असायला पाहिजे. तर अल्टरनेट प्लॅनचे काही प्रावधान नसते, कारण ऑलरेडी तिथे प्लॅन सँक्शन असते सगळं म्हणजे हे पूर्ण प्रक्रिया हे पोस्ट फॅक्टो असते. म्हणून मी वारंवार म्हणतो की टाउन प्लॅनिंग आणि महानगरपालिकेचे काही समन्वय राहिलेलं नाही आहे आणि सरास म्हणजे एक महानगरपालिका त्याच्यावर काही सिरियस नाही. आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार केलं, उद्यान विभागाला, टाउन प्लॅनिंगला, महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही, की याच्यामध्ये तुम्ही जे काही प्रचलित पद्धती आहे वारंवार तुम्ही वर्षानुवर्षापासून यात बदल व्हायला पाहिजे. म्हणजे हे औपचारिकता नाही पाहिजे. म्हणजे पूर्वी जर टाउन प्लॅनिंग विभाग जर त्या संबंधित अर्जदाराला किंवा कुठल्याही शासकीय प्रयोजन असो किंवा बिल्डरला परवानगी देते, तर सर्वप्रथम त्या टाउन प्लॅनिंग विभागाने उद्यान विभागाला पत्र लिहायला पाहिजे की ही जागा आहे आणि इथे एवढे झाड आहेत, तुमचं काय म्हणणं आहे. आणि तिथून जोपर्यंत ओके होत नाही तोपर्यंत तत्वता मंजुरी काय तिथे कमर्शियल सर्टिफिकेट पण देऊ शकत नाही, नकाशा पण सँक्शन होऊ शकत नाही. कारण तिथे जर झाड असलं तर तिथे आमच्यासारखे लोक किंवा आमच्याकडे काही आर्किटेक्ट आहेत, ते सांगू शकतात की अल्टरनेट प्लॅन आम्ही देऊ शकतो किंवा त्यांना मागू शकतात की हा झाड वाचवण्यासाठी तुमच्याकडे काय अल्टरनेट प्लॅन आहे. जर नसेल तर आमच्यासारखा आक्षेप करता आम्ही सांगतोच. तर कुठलीही असं म्हणजे जागा ठेवत नाही ती झाड वाचवण्यासाठी आणि सरसकट ते झाड तोडण्याची परवानगी दिली जाते. ही जी प्रक्रिया आहे हे बदल व्हायला पाहिजे. जर नागपूर शहराचं जर आपल्याला झाडं वाचवणे आहे तर महानगरपालिका बिल्कुल करत नहीं. सचिन जी ने जो बोला उसको ऐड करूंगा. एक्चुअली प्रक्रिया इस तरीके से इलीगल हो जाता है क्योंकि अगर आप एक ऑब्जेक्शन पब्लिक नोटिस डाल रहे हैं इस वक्त पे डाल रहे हैं जहाँ पे कि फ्लाईओवर ऑलरेडी बन गया, एक पेड़ आके सामने खड़ा है, फिर आप बोलोगे कि पेड़ बीच में आ गया. पेड़ कैसे बीच में आ गया? आपकी पेड़ तो वहीं पे खड़ी थी ना. जब आपने डिजाइनिंग प्रोसेस शुरू किया तब आपने पहला प्रोसेस में क्यों नहीं जाके पूछा कि ये डिजाइन हमको ऐसे रखना है, चेंज करना है, या जो एनएमसी गार्डन डिपार्टमेंट है क्या वो ये पेड़ काटने को परमिशन देगी, या वो उस टाइम पे क्या कर सकते हैं. जब आप इस समय पे सवाल पूछ रहे हो कि सब तो बन गया भाई, अब तो पेड़ काटना ही पड़ेगा, आप हमको क्यों बोल, इसको बोलते हैं फेट अकम्प्ली सिचुएशन. मैं ये चीज की इसलिए उल्लेख कर रहा हूँ कि हर एक प्रोजेक्ट में जो अभी हमको ऑब्जेक्शंस और ये आ रहे हैं या पब्लिक नोटिसेस आ रहे हैं, ये ऐसे परिस्थिति पे आ रहा है कि सब बन के रेडी है, अब तो पेड़ काटना ही है. तो फिर आप पब्लिक हियरिंग नहीं क्यों रहे हो? एक तो पब्लिक हियरिंग आप हॉलीडे के दिन पे नहीं लेते हो, आप वर्किंग डे पे लेते हो. ऐसा कहीं पे भी रूल नहीं है कि वर्किंग डे पे लेना चाहिए. हॉलीडे पे लेंगे तो लोगों को आसानी होगा. आप सिटीजन के लिए हो, सिटीजन आपके लिए नहीं है, नागरिक आपके लिए नहीं है. तो ये चीजें बहुत छोटे छोटे चीजें लेकिन बहुत मायने रखती है. आप एक फॉर्मेलिटी बोल के करते हो कि पब्लिक हियरिंग दिया जा रहा है और ऑब्जेक्शंस के ऊपर ये कर रहा है. फेट अकम्प्ली सिचुएशन इवन इसी के केस में भी हो रहा है. अभी हमने नोटिस किया है कि कहीं पे जो एनवायरमेंट क्लियरेंस है उस पे ये भी नहीं बताया जाता है कि उसमें वेजिटेशन है कि नहीं है. ऐसे केसेस आ गए हैं अभी कोर्ट में कि उस जगह पे क्या सिचुएशन है. बट बाद में जब ऑब्जेक्शन के लिए आता है तब पता चलता है कि भाई वहां तो 400-500 पेड़ है. आप समझ रहे हैं? तो उसके कारण से एनवायरमेंट मैनेजमेंट प्लान ही पूरा बदलता है. ऐसे आपको उदाहरण मिलेंगे, मैडम बताएंगे कि जहां पे एनवायरमेंट मैनेजमेंट प्लान 200 पेड़ के लिए बनाए जाते हैं और आखिरी में 1000 पेड़ कट जाते हैं. ये अपने सामने हो रहा है. और इसका सिर्फ एक ही चीज है कि अथॉरिटीज जो है वो सीरियसली नहीं ले रही है इशू को. हम बार बार इसको हाईलाइट कर रहे हैं कि ये गलत है, ये गलत टाइम पे आ रहा है. ऑलरेडी वर्क शुरू हो गया है. फॉर एग्जाम्पल अभी भी वर्क शुरू हो गया, कलेक्टर ऑफिस में हो गया या आपके बाकी, बट अभी तक उनका परमिशन ये इसका ट्री कटिंग का जो है वो डिसाइड नहीं हुआ. मतलब आप एक बिल्डिंग खड़ा कर दोगे, एक खिड़की के पास एक पेड़ है, बोले अब तो काटना ही पड़ेगा, अब तो कोई उपाय नहीं है, बिल्डिंग तो खड़ा हो गया. तो ये सिचुएशन फेट अकम्प्ली सिचुएशन इतनी बुरी तरीके से यहाँ पे हो रहा है नागपुर में कि आप उसके बारे में कुछ बोलने जाओगे तो आपके ऊपर उल्टा आक्षेप आता है. तो ये सिचुएशन अथॉरिटीज ने ध्यान देना चाहिए और ये चेंज करना चाहिए. और दूसरा मिनट्स ऑफ मीटिंग,
कभी भी जो मीटिंग होती है, जो प्री अथॉरिटीज की मिनट्स होती है, ये होते हैं, हम बार बार उनको रिक्वेस्ट करते हैं कि हमें मिनट्स दीजिए, क्या लिखा आपने वो बताइए, कभी भी नहीं देते, इवन पब्लिक हियरिंग के बाद में। दिस इज ऑल्सो नॉट करेक्ट, इलीगल। मैं आगे, हवामान बदल भरपूर झालेला आहे आणि झाडांची गणना अजून झाली नाही आहे। 1.5 वर्षाच्या वर झालं महानगरपालिकेने सुरुवात केली आहे। आता काही दिवस 2 साल होतात, आता काही दिवस आधी पेपरमध्ये आलं होतं पुन्हा की आता त्यांना फ्रेश कॉन्ट्रॅक्ट करून पाहिजे, ज्याला कदाचित 7 महिने अजून लागतील। आता कॉन्ट्रॅक्ट केव्हा होईल आणि ती गणना केव्हा कंप्लीट होईल ती पूर्ण प्रक्रिया, मला वाटतं 10-11 महिने कुठे नाही गेले। गेल्या 11 वर्षांपासून आपल्याकडे गणना झालीच नाही आहे, जेव्हा की 5 वर्षामध्ये एकदा करणं हे मॅन्डेटरी आहे। या गोष्टीचा वारंवार आम्ही महानगरपालिकेला उल्लेख करतोय, पण उत्तरं मिळत नाही आहे। दुसरं म्हणजे आम्ही जेव्हा कंप्लेंट करतो कोणत्याही प्रोजेक्टची किंवा इलिगल ट्री फेलिंग, जे अवैध वृक्ष कटाईची, तर आमचे नावं दिले जातात किंवा आम्हालाच चॅलेंज फेकला जातो की तुम्ही जाऊन वाचून घ्या तिकडे, आणि जर अवैध वृक्ष कटाई झाली आहे तर तुम्ही पाहिलं आहे का? जो विसिल ब्लोअर ॲक्ट आहे त्याच्यामध्ये खरं तर नाव डिस्क्लोज करणं हे अगदी म्हणजे गरजेचं नाही आहे, पण सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सना जेव्हा ते पत्र देतात त्याच्यामध्ये आमचे नावं टाकले जातात। सचिन दादाचे तर भरपूरदा गेले आहेत, तुम्ही पाहिलं का? तुम्ही तिथे उपस्थित होते का? झाड कापलं तेव्हा तुम्ही त्याचा पुरावा काय देऊ शकता? या सगळ्या गोष्टी नागरिकांकरता इतक्या सोपं नाही आहेत, तरी आम्ही एक झाडाकरता नेहमीच लढा देतोय। दुसरं सगळ्यात मोठं आहे ऑल्टरनेट डिझाईन्स। तर इथे कुणाल बसले आहेत, आर्किटेक्ट कुणाल, हां, 3 असे उदाहरण आहेत ज्याच्यामध्ये आम्ही ऑल्टरनेट प्लॅन्स अँड ड्रॉइंग्स ऑलरेडी दिले होते, जिथे आपण झाडं वाचवू शकत होतो, पण तेही घेतले नाही गेले, जेव्हा की ऑल्टरनेट डिझाईन हे मॅन्डेटरी आहे। स्वतः महानगरपालिका करत नाही आहे, पण जेव्हा आम्ही पण ग्रीन आर्किटेक्ट्स नेतोय तर ते पण उदाहरण म्हणून घेतले नाही जात आहेत डिझाईन्स। दुसरं आहे की सर सांगतील 0 कन्व्हिक्शन रेशिओज आहे जे FIRs झाले आहेत, हे कागद जितके तुम्हाला दिसतात हे काही तुमच्याच वर्तमानपत्रांमध्ये, काही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, सगळीकडे अवैध वृक्ष कटाई आणि बाकी कंप्लेंट्सची नोंदणी सगळीकडे आहे। तुम्ही लोकांनी सातत्याने हे उचललेलं आहे, पण आज आम्ही जे बघतोय जितके FIRचा गठ्ठा आणला आहे त्याच्यामध्ये 0 कन्व्हिक्शन आहे। याच्याबद्दल पालीवाल सर थोडंसं सांगतील। नमस्कार। देखिए, इतना हम लोग भी कोशिश करते हैं, आप लोग भी पेपर में छापते हैं, उसके बावजूद ये सिर्फ प्रॉमिस करते हैं कि हम कन्विक्शन करेंगे, इवन वो FIR करने को तैयार नहीं है। मुश्किल से किसी तरह से हम लोग FIR भी करा दें तो भी उस पर कोई एक्शन नहीं होता, कोई कन्विक्शन आज तक हुआ देखा नहीं है। इतने दिनों से चल रहा है, कहीं किसी को भी कन्विक्शन हुआ क्या उसके ऊपर? हमको कहीं नहीं नज़र आया। और इसमें ज़्यादातर तो सरकारी लोग ही इन्वॉल्व हैं जो कन्विक्शन करना चाहिए लेकिन नहीं करना चाहते। यहाँ तक के केसेस हैं कि जो पंचायत समिति होती है, पंचायत समिति के अध्यक्ष ही इन्वॉल्व हैं कहीं कहीं, और उनने भी कोई कन्विक्शन नहीं लिया। उनको बताने के बाद उनके, बल्कि उनके डिपार्टमेंट ने ही काटे हैं। इतना सब होने काटने के बाद भी कोई उसके बारे में सुनता नहीं है। सिर्फ ये लगता है कि भाई हम काम कर रहे हैं। काम क्या कर रहे हैं? उनने भूले भटके मीटिंग ले लेती हैं, और मीटिंग में भी क्या होता है क्या नहीं ये खुदा जानता है। खुद तो आगे आते ही नहीं है मीटिंग में। जो अधिकारी है उसने सामने बैठना चाहिए तो वो बैठता नहीं है मीटिंग में, अपने किसी असिस्टेंट को भेज देता है, और असिस्टेंट बोलता है मेरे पास पावर नहीं है कुछ करने के, मैं आपकी ये पहुंचा देता हूँ ऊपर तक। ये पहुंचाने के लिए हम मीटिंग नहीं लेते, ये मीटिंग तो एज पर लॉ ली जाती है। रिस्पॉन्सिबल आदमी रहना चाहिए जिसने वहाँ पे वहीं के वहीं बोलना चाहिए कि भाई क्यों नहीं उसमें एक्शन हुआ। वो कुछ नहीं करते ये लोग, सिर्फ हम आपकी बात आगे बढ़ा देते हैं, और बढ़ती भी कहाँ तक है वो। अपने यहाँ नागपुर का सौभाग्य बोलो दुर्भाग्य बोलो, 3-3, 4-4 उच्च कोटि के नेता लोग हैं यहाँ, सेंट्रल में, स्टेट में, बाकी जगह भी, इवन रूलिंग पार्टी में, लेकिन वो भी सिर्फ मुँह जबानी बोलते हैं, आगे जाके उनका कोई एक्शन नहीं होता। ये क्यों? हमने इतना बड़ा मैनिफेस्टो उनको दिया है, उस पर भी कोई एक्शन नहीं हुआ। ये होना भी जरूरी है। खाली अब मेडिकल कॉलेज, वहाँ पे हमने इतना हल्ला मचाया,
कॉलेज। हाँ वो बोल रहे हैं, लेकिन उसमें भी 0 कन्विक्शन है, वो कुछ कन्विक्शन होता ही नहीं है उसमें भी, कंप्लेन करने के बावजूद। आगे योगिता जी बताइए। लीजिए, अब आगे योगिता जी बोलेंगे। जैसे कि शरद सर ने कहा, मैं उसको ऐड करूँगी। हमारा नागपुर जो है ये 2 भागों में डिवाइडेड है। अगर हम रेलवे लाइन को पकड़ लें मेडियन, तो उसमें 2 भागों में डिवाइडेड है। एक तरफ तो बहुत हरियाली दिखेगी आपको, दूसरी तरफ बिल्कुल भी नहीं है, नहीं के बराबर है। वो जो है उसको हम पूर्व ईस्ट नागपुर बोलेंगे, तो ईस्ट नागपुर बहुत ही बैरन है, मतलब उसमें ग्रीनरी बहुत कम है। और जबकि ये वेस्टर्न है, ये अच्छा ग्रीन है। तो ग्रीन वो ईस्टर्न साइड में ही गवर्नमेंट मेडिकल कॉलेज है, और आप सभी जानते हैं कि गवर्नमेंट मेडिकल कॉलेज में रीडेवलपमेंट प्रोजेक्ट चल रहा है। और गवर्नमेंट मेडिकल कॉलेज जीएमसी जो है, जीएमसी और अजनी, ये 2 ही क्षेत्र हैं जहां पूरी हरियाली है। और जो वहां का ग्राउंड वाटर टेबल है, ये हरियाली की वजह से ग्राउंड वाटर टेबल मेंटेन्ड है। अगर ये हरियाली भी नष्ट हो गई तो वो ग्राउंड वाटर टेबल भी नीचे स्तर पे चले जाएगा, और हो सकता है कि वो ईस्टर्न नागपुर के लोगों को पानी की समस्या आएगी। दूसरी बात, अगर रीडेवलपमेंट प्रोजेक्ट हो रहा है जीएमसी का, तो रीडेवलपमेंट प्रोजेक्ट शुड बी फॉर द अंडर प्रिविलेज्ड लोग जो वहाँ पे आते हैं। वो सिर्फ नागपुर से ही नहीं, पर नागपुर के आसपास के डिस्ट्रिक्ट से भी आते हैं, तो उनके लिए ये रीडेवलपमेंट प्रोजेक्ट था। पर हमने देखा कि वहाँ लेक्चर हॉल बन रहा है, वहाँ नर्सिंग कॉलेज ऑलरेडी है, पर नहीं, उसके लिए नया नर्सिंग कॉलेज बनेगा। पार्किंग प्लाजा बना रहे हैं, सेंट्रलाइज्ड बना रहे हैं, पर जैसे सारे कॉलेजेस जो है, नर्सिंग कॉलेज है, डेंटल कॉलेज है, तो डेंटल कॉलेज में एक ग्राउंड पे पार्किंग होनी चाहिए, वो सुविधा ना देके उन्होंने सेंट्रलाइज्ड किया। मतलब गर्मी का सीज़न हो या बारिश का सीज़न हो, तो डेंटल कॉलेज के प्रोफेसर्स और स्टूडेंट्स वहाँ पे आके अपनी गाड़ियाँ उठाएंगे। हमने जो हमारे आर्किटेक्ट्स उन्होंने उनको सलाह दिया था कि आप ये ना करके आप हर बिल्डिंग में एक पार्किंग की फैसिलिटी दी जाए, तो पर वो नहीं हुआ। और वहाँ पे इलीगल, जैसे अगर वहाँ पे कम से कम 2000 से पेड़ कट गए, पर उसका संज्ञान महानगर पालिका ने नहीं लिया। 2000 के बदले उनको कम से कम 20,000 पेड़ लगाने थे। हर जो पेड़ कटता है उसके एवज में जो उसकी एज होती है, अगर वो 20 साल का पेड़ है तो उसको 20 पेड़ लगाने होते हैं। तो इस तरह से जब 2000 पेड़ कट गए तो इनको तो काफ़ी पेड़ लगाने थे, मोर देन 18,000 पेड़ लगाने थे, तो उन्होंने अभी तक कुछ भी नहीं लगाया जीएमसी ने। और अगर ये जीएमसी की ग्रीनरी कम होती है तो वहाँ पे जो पेशेंट्स आते हैं, क्या उनको तकलीफ़ नहीं होगी? आपने देखा होगा कि कई बार जो पेशेंट्स होते हैं वहाँ पे उनके रिलेटिव्स होते हैं, वो बाहर ही बैठते हैं, उस पेड़ों की छांव में बैठते हैं, और उस हॉस्पिटल को ठंडा रखने में, उस पेशेंट के प्रोग्रेस के लिए ये सारी ग्रीनरी इम्पोर्टेंट है। पर होता क्या है, पर कुछ भी नहीं हुआ। महानगर पालिका के उद्यान विभाग ने उनसे कोई संज्ञान नहीं लिया कि ये पेड़ कहाँ आपने कॉम्पोजिटिव प्लांटेशन आपने कहाँ किया, और नहीं किया तो क्यों नहीं किया। और पेड़ जो कटते हैं, अगर हम वहाँ पे अगर 100 पेड़ काटने का परमिशन दिया है, तो कई बार हम देखते हैं कि 100 की जगह 120 कट गए। तो जो 20 पेड़ हैं एक्स्ट्रा के काटे गए हैं, ये इलीगल पेड़ काटे गए माना जाता है। तो इसी तरह जीएमसी में भी काफ़ी इलीगल पेड़ काटे गए, पर आज तक हमने उस पर एक पेपर में भी बताया कि इलीगल पेड़ काटे गए हैं, पर उसके ऊपर कोई भी एक्शन नहीं हुआ, ना नागपुर महानगर के पालिका के उद्यान विभाग से या पुलिस की तरफ से। जब वो इसके लिए आते हैं वापस से, देखिए कोई आदमी चोरी करता है, कोई आदमी इलीगल काम करता है, वापस परमिशन के लिए जाता है, तो क्या करना चाहिए मुझे बताइए। वेरी सिंपल है ना कि हमको पहले उन्होंने जो इलीगलिटीज की है उसको क्लियर करो, आपकी पहले परमिशन दे दो, अगली बार चलो आओ मिठाई खाओ, ऐसा तो नहीं होता है ना। यहाँ पे ऐसा रहता है कि कोई इलीगल करे और वापस से जाए तो उसको वापस से परमिशन मिल जाए। अगर ये चीज अगर आम जनता नागरिक हम जैसे करेंगे ना, तो ये कभी नहीं होगा। ये सिर्फ अथॉरिटीज या इनको अलाउ रहता है, और बहुत हाई हैंडेडनेस में अलाउ रहता है। सिर्फ गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स को ही इस तरह से डील दी जाती है। आता कालच्या पेपरमध्ये मराठी पेपरमध्ये आले की हायराईज बिल्डिंग्स करता आता परवानग्या मिळतात, आणि आम्ही गेल्या 8 महिने आधीपासून जेव्हा जीएमसीचा प्रोजेक्ट सुरू झाला तेव्हापासून मुख्यमंत्र्यांना आणि बाकीच्या मंत्र्यांनाही पत्र दिलं आहे की तुम्ही पहिलेच हायराईज बिल्डिंगची परवानगी UDCPRच्या अनुषंगाने द्या, म्हणजे आपण तेवढेच झाडं वाचवू शकू।
आम्ही एक जी PDF बनवली त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे पुढे पण मिळतील आणि सगळे डॉक्युमेंट्स मिळतील आहेत. सगळे कागद असूनही दरवेळेस आम्ही पत्र देऊन सगळं करून एकही याच्यामध्ये असं नाही की उत्तर मिळत आहे. जितके अवैध वृक्ष कटाई नागपूर शहरात होते सरकारी प्रोजेक्ट करता तर वेगळं आहे. बिल्डर्स तुम्ही बघत असाल जिथेही जातो टीन लागलेले दिसतात. तर टीन जिथे जिथे लागले आहेत आम्ही ते पण सातत्याने उचलतोय की त्याचं काय. तिथे मोठे मोठे झाड आहे, खास करून हेरिटेज झाड आहे, त्याचं तर कधी ऍप्लिकेशन येतच नाही, त्याची नोटीस नाही येत. तर प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट याच्यामध्ये मागच्या याच्यात जर विचार केला तर 2000च्या वर, आता येणाऱ्या याच्यात 3च प्रोजेक्ट करता पुन्हा 2000च्या वर असे फक्त 3-4 प्रोजेक्ट करता आलेले आहेत. अवैध वृक्ष कटाई वेगळं, तर हाय राईज बिल्डिंग्स करता आता जी परवानगी दिली आहे तर खरं तर आमचं मनपाला निवेदनच होतं की आता तरी तुम्ही थांबवा. जे तुमच्याकडे ऍप्लिकेशन झाले आहेत त्यांना तुम्ही रद्द करा, रिवोक करा आणि नवीन ह्यानी सुरू करा. त्यांना सांगा या अनुषंगाने ऑल्टरनेट डिझाईन बनवून आणा. पण त्याची पण अजूनही उत्तरं मिळत नाहीये. म्हणून आज ही आम्हाला खास पत्रपरिषद घ्यावी लागली कारण आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. जितके कंप्लेंट्स केले, जितके FIRs आहेत, सगळे कागद आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी पण उचललेले मुद्दे आहेत. पण असंच जर करत राहिलो तर नागपूर हे खूप लवकर विकास होईल, पण कॉन्क्रीटचा विकास आणि सगळीकडे धूळ आणि माती जे लोकांना ज्याचा त्रास होतोय, एअर पोल्युशन AQI वाढतात आहे, याच्यामध्ये आपण मग येणाऱ्या 5 वर्षामध्ये किंवा येणाऱ्या पिढीला काहीच ते देऊ शकू असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही हा लढा सातत्याने देत आलोय आणि तुमचा साथ आम्हाला मिळत आलेला आहे. सूरज एक पॉइंट इम्पॉर्टंट घेईल आहे, एकच लास्ट राहिलंय. बोला. नमस्कार सगळ्यांना, तुम्ही आले इथे तो आपला वेळ दिला तर सगळ्यांना धन्यवाद. मी सूरज श्रीवास्तव, मी इथे का उभे आहो, मी एक नागपूरकर, एक नागरिक, एक आम नागरिक म्हणून मी आलेलो आहो. मला कन्सर्न आहे माझ्या एन्व्हायरमेंटबद्दल, कारण की यामधून आमच्या काही मूलभूत गरजा आहे. तर चांगली हवा, शुद्ध पाणी हे आमच्या मूलभूत गरजा आहे. त्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्याच पाहिजे, त्याकरता आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. झाडासोबत दुर्भाग्य आहे की झाड बोलू शकत नाही आणि जो बोलू शकत नाही ना त्याला मारणं इझी आहे. मुख्य माणसाला आपण मारून देतो, तो बोलू शकत नाही, तो कंप्लेंट करू शकत नाही. तर झाड हा बिचारा बोलू शकत नाही, तर त्याचा आम्ही कंप्लेंट काही कोणी स्वीकार करत नाही. तर त्याचं हे दुर्भाग्य आहे. हे दुर्भाग्य पुष्कळ मला आता अश्रू येतं माझ्या डोळ्यात, सॉरी त्याबद्दल. अल्टरनेट प्लॅनिंग एक रिक्वायरमेंट असते, त्यामध्ये आपण कोणतं पण काम करतो तर आपण एक 2 ओपिनियन घेतोय. कोणी बिमार झाला त्यासाठी पण 2 ओपिनियन घेतो, काही आम्ही डिझाईन बनवण्यासाठी 2 ओपिनियन घेतो. गार्डन डिपार्टमेंटचं एक आहे अल्टरनेट प्लॅनिंग आपल्यासाठी हवं आहे, पण आपल्याकडे कोणत्याही जिथे बिल्डिंग प्लॅन होते अल्टरनेट प्लॅनिंग राहत नाही. हे एक मिसिंग आहे. तर हे एक पुष्कळ मोठं दुर्भाग्य आहे. दुसरं आहे आपण कोणत्याही वस्तूसाठी आपल्याकडे एक्सपर्ट असतात, तर आपल्या NMCकडे ट्री एक्सपर्ट नाहीत. मागील 3 वर्षापासून GMCकडे ट्री एक्सपर्ट नाही. विदाऊट ट्री एक्सपर्ट हे ट्री ॲक्ट चालत आहे, हे ट्रीसाठी परमिशन देत आहे. ते पुष्कळ मोठे दुर्भाग्य आहेत. तर ट्री कमिटी हवी हे आमचं एक हे आहे. बाकी शेवटी 2 जणांना फक्त मी एक हे करतो, ते सुनील पडवळेजी आहे, हे पण वारंवार नागरिक म्हणून ज्यांनी पुष्कळ मुद्दे आता उचलून याचिका पण दाखल केलेली आहे. तर एकच झालं तर नाही तर प्रश्न घेऊन घेऊ. मी सुनील पडवळे, सामाजिक कार्यकर्ता आहे. आपल्या नागपूर शहरामध्ये झाडं कापण्याचं जे प्रोसिजर आहे कॉर्पोरेशनचं, हे एका पेपरमध्ये छोट्याच्या याच्यामध्ये ॲड देतात आणि त्याच्या ॲडप्रमाणे छोटीशी ॲड ही सगळेजण काही वाचत नाही. कधी एका पेपरला, कधी एखाद्या पेपरला, कधी एखाद्या पेपरला. त्याच्यानंतर याला डेट दिल्या जातं, या डेटला पर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन पुटअप करा. ज्या कोणी एखाद्याने जर ते वाचलं असेल आणि ऑब्जेक्शन असेल त्याबद्दल तो हजर असला तर त्याला ते एंट्री देत नाही. झाडाच्याबद्दल जे चर्चा करायची असली तुम्ही याच्यामध्ये ऑब्जेक्शन नाही म्हणून तुम्ही बाहेर व्हा. आणि नागपूरचे जे उपायुक्त जे आहे झाड विभागाचे, बगीचा विभागाचे, ते आहेत राठोड. हे PWD डिपार्टमेंटचं आहे. यांना त्या डिपार्टमेंटमध्ये ठेवून त्या जागेवर त्यांना त्याच्याबद्दल त्यांना PWDचं नॉलेज आहे, या झाडाबद्दल नाही. ते त्यांच्याशी विचारणा करतात चोर पगार साहेबांशी. चोर पगार साहेब जे सांगेल ते करतात, म्हणजे त्यांना त्याच्यातून नॉलेज नाही. चोर पगार साहेब म्हणजे हे वाहन
मोठे माणसं आहे, मोठे व्यक्ती आहे नागपूर शहरातले. नागपूर शहराचे कॉर्पोरेशनच्याच बगीच्यामध्ये कॉर्पोरेशननीच कितीतरी झाडं कापडलीत. माझ्याकडे फोटोग्राफ्स आहे, मी त्यांना दाखवले पण. जसं आपला गांधी सागाचा बगीचा आहे, तिथे शेड बनवण्याकरता 5 झाडं कापलेली आहे, अजूनही तिथे उभे आहे अर्धे कापून. सध्या नागपूर शहरामध्ये 15 ते 20 हजार झाडं सध्या वया 2-3 वर्षात कापले आणि सामोरी कमीत कमी 25 ते 30 हजार झाडं अजून कापण्याचा यांचा प्रोजेक्ट आहे. पुलिया बनवणं चालू झालेल्या नागपूर शहराला आता हे इंदोरा ते दिघोरी जो पुलिया आहे हा बनवायला 3 वर्ष झाली आणि झाडाची परमिशन फक्त आता 2 महिन्यापूर्वी त्यांनी मागितली की बा आम्हाला इथले झाडं कापायची आहे. म्हणजे परमिशन पहिले घेऊन घ्यायची पुलियाची आणि झाडं कापायचे मग म्हणायचं काम ते एवढे करोडो रुपये लागलेले आहे. आता हे लोकांसाठी आहे आणि झाडाची कत्तल होत आहे. कमीत कमी त्या पुलियाच्या लाईनवर मी पूर्ण झाडांचे फोटो काढलेले आहे, व्हिडिओ काढलेला आहे, त्या दिवशी मीटिंगमध्ये पण ठेवला. ते म्हणाले आम्ही यांच्या अगोदर जे त्यांनी झाडं कापलेले आहे त्यांच्याबद्दल आम्ही FIR दर्ज केलेला आहे. FIR दर्ज म्हणजे काय, दर्ज केला तर संपलं का, कारवाई काय. तुम्ही झाडं लावणार दुसरीकडे पण एवढे मोठे मोठे झाडं येणार केव्हा. नागपूरला पहिल्यांदाच प्रदूषण शहर झालेलं आहे. आता सध्या एम्प्रेस मॉल, मॉडल मिल चौक, महाजीनगर MSCB, आयुर्वेदिक कॉलेज, दिघोरी ते इंदोरा फ्लायओव्हर, धंतोली, रहाटे कॉलनी, मानकापूर स्टेडियम, जिल्हाधिकारी ऑफिसला 11 मजली बिल्डिंग बनणार आहे म्हणतात. एकाच ठिकाणी 11 मजली बिल्डिंग, आजूबाजूला पण जागा आहे. थोडी साईड चेंज करण्यात यावी. आपल्या स्टेडियम मध्ये मानकापूर स्टेडियम मध्ये युनिव्हर्सिटी म्हणत आहे. कशाची प्ले युनिव्हर्सिटी. त्या युनिव्हर्सिटीच्या जागेवर जे त्यांनी जी जागा दिलेली त्या जागेवर इतके मोठे मोठे झाडं आहे की विचारू नका. कमीत कमी मला तर वाटतं 200-300 वर्षापूर्वीची पण झाडं आहे. एवढा मोठा तिथे पशु पक्षी भयंकर आहे. त्याच्या बाजूला इतकं मोठं ग्राउंड खाली पडलेले आहे, कमीत कमी कितीतरी एकर किराए पे दिए. ते किरायाने दिलेले आहे. तिथे फक्त खेळतात 2 आणि 3 मुलं. तर पूर्ण ग्राउंड किरायाने दिलेला खाली पडलेला आहे. तिथे बिल्डिंग बांधवा. 5 स्टार 3 स्टार होटल होते, 4 स्टार. आयुर्वेदिक कॉलेजला की तिथे झाडाची परमिशन मागितली, मी तिथे सर्वे केला 420. त्या जागेवर त्याच्या बाजूला पहिले आयुर्वेदिक कॉलेज अर्ध खालीच आहे, पहिलेचं पुराण. त्याच्यानंतर 4 बिल्डिंगा आत्ता नवीन तयार पेंटिंग चालू आहे. नवीन 4 बिल्डिंगा 100 फुटाच्या जागेवर कमीत कमी अंदाजा या जागेवर 4 बिल्डिंगा 10 मध्ये उभ्या आहेत, 9 मधली 8 मधली. त्याच्यानंतर अजून 2 मधल्याची 2 जागेसाठी ते परमिशन मागत आहे. 4चे झाडं कापत आहे. पहिले त्या बिल्डिंग तर पूर्ण भरून घ्या. म्हणजे यांचा हा सगळा घोर कारभार चालू आहे. समोरी 25 ते 30 हजार झाडं कापण्याचा प्रयत्न आहे. आमचा एकही झाड न कापू द्यावा. डेव्हलपमेंट झालं पाहिजे. डेव्हलपमेंट लोकांचे जीव घेऊन, झाडांचा जीव घेऊन झालेला नाही पाहिजे. आम्ही याच्यासाठी आंदोलन करू आणि एकही झाड कापू देणार याची प्रतिज्ञा घेऊ. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट. इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा. ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.